सोबत संधी मिळाली. आमच्यासोबत आणखी आहेत ते योगेश परब, या मंडळाचा कार्यकर्ता, एक अतिशय सुरेख कमेंटेटर. पंचांचा इशारा आमच्या दिशेनं होतोय. माझ्यासोबत अशोकजी नाईक यांच्यासोबत समालोचन करायची संधी खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा वर्षानं म्हणायला हरकत नाही. अशोकजी आणि राजन केरकर पंचांच्या डावातून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येतोय. युवराज कदम स्ट्राईकवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी सफलता. चेंडू बॅटची कडे घेऊन सरळ यष्ट्यांमध्ये येतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. ज्याने नाबाद पहिल्या मॅच मध्ये पारी खेळली होती ते युवराज कदम बाद होऊन परतताना पहिल्या चेंडूवर मोठा धक्का, मोठं यश राजन केरकर यांना. तुळसकर गुणलेखन या क्षेत्रातलं, या 10 गावातलं म्हटलं की दोघांचं नाव समोर येतं. थँक्यू व्हेरी मच. सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या चेंडूवर सफलता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि स्वीप पद्धतीने खेळलेला हा फटका. एका धावेसाठी शॉर्ट स्क्वेअर लेगवर रुपेश बेहरे हा चेंडू फील्ड करतोय आणि अशा प्रकारे राजन केरकर 2 चेंडू फेकतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवतोय आणि संघाची धावसंख्या केवळ एका धावनं आपलं खातं आत्ता खोलतोय. तो आत्ताच आलेला फलंदाज पंकज परब. एक बाद एक अशी संघाची धावसंख्या. राजन केरकर पहिल्या सामन्यामध्ये सुरेख 2 षटकं फेकलेली होती आणि आपल्या संघाला सन्मानजनक एका धावसंख्येवर मोठी धावसंख्या होण्यापासून अपोजिट संघाला रोखलेलं होतं. तो राजन केरकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कर्णधार. सुरेख चेंडू पुन्हा एकदा, हा सुद्धा सुरेख. 2 क्षेत्ररक्षक इथं मिसफिल्ड करतायत, ज्याचा फायदा मिळतोय दोन्ही फलंदाजांना. 3 धावा मिळत आहेत आणि या जिथं एकही धाव मिळू शकली नसती तिथं 3 धावा बहाल करतायत. समोरच्या संघाला धावसंख्या चौकारावर जाते. संघाची धावसंख्या होते ती 4 अशी. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 अशी. कृष्णा पाटकर यांनी सरळ बॅट पद्धतीने खेळून काढलेला हा सेफेस्ट शॉट होता आणि ज्यावर 3 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू राजन यांचा. यावेळी मात्र झेलबाद होता होता वाजता 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय ते दोन्ही फलंदाज. संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या षटकारावर पोहोचते. 1 बाद 6 अशी संघाची धावसंख्या. मी मगाशीच नाईक साहेब म्हटलेलं होतं 60-70 धावांचं आव्हान या स्पर्धेमध्ये जर निश्चितपणे सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर 60-70 धावा कराव्या लागतील आणि 50च्या आत गोलंदाजी करणाऱ्या संघाला रोखायचं असेल. सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ सीमा पार. मला वाटतं पंचांचा इशारा होतोय आमच्या दिशेनं षटकाराचा आणि हा खणखणीत असा षटकार. राजन केरकर यांचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, हाफ फॉली पद्धतीनं हा चेंडू सरळ सीमा पार लॉंग ऑन बाउंडलाईनच्या बाहेर घालवतोय तो.
पंकज परब आणि आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 अशी. यावेळी मात्र सुरेख चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर असलेला खाली राहिलेला चेंडू ज्यावर एक धाव पूर्ण होते. संघाच्या धावसंख्येत एका धावनं भर पडते आणि संघाची धावसंख्या होते ती 13 अशी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 13 अशी. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाले होते. युवराज कदम त्यांच्या बॅटची कड घेऊन चेंडू यष्ट्यांमध्ये गेला आणि फार मोठी सफलता संघाला मिळालेली होती ती MSRT संघाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुंदर घेऊन येतोय. नाईक साहेब, या स्पर्धेचं वैशिष्ट्यच हे आहे की संपूर्ण जिल्ह्यातून नामांकित नावाजलेले खेळाडू इथं खेळतात आणि अनेक युवा खेळाडूंनी इथं आपली प्रतिभा आणि आपलं नाव मोठं केलं आहे. ती छत्रपती चषक या स्पर्धेतला आजच्या तिसऱ्या दिवसातला तिसरा सामना. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कड घेत नाहीये आणि चेंडू बॅटवर न येता विकेट किपर यांच्या राधाकृष्ण पेडणेकर यांच्या हातामध्ये सामावतोय आणि हा डॉट चेंडू. दोडामार्गून विशेष आलेला सुंदर जाधव सुंदर गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि इथं मिसफिल्ड. बिग फॉल्ट. खूप चुकीच्या पद्धतीनं हा चेंडू हँडल करायचा प्रयत्न केला, अडवायचा प्रयत्न झाला आणि ज्या चेंडूवर एकही धाव मिळाली नसती, जिथं धावाचा धोका होता नाईक साहेब, तिथं 4 धावा बहाल केल्या जात आहेत त्या अपोजिट संघाला. संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 अशी. एक गडी बाद 17. थोडासा कर्णधार आणि गोलंदाजांमध्ये थोडीशी बातचीत होते आणि कर्णधार त्याला सल्ला कदाचित देतोय की नर्वस व्हायचं नाही आहे, कारण हा क्रिकेट आहे. इथे प्रत्येक गोष्ट तुमच्या मर्जीप्रमाणे होत नसते. कधीतरी आपल्या हातून चूक निश्चितपणे होते आणि विशेष खेळाडू मला वाटतं ही फील्ड पोझिशन नाही साहेब थोडीशी ऑकवर्ड पोझिशन आहे आणि ती मुद्दामहून लावली फलंदाजासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका. झेल होऊ शकतो का बघायचं नाही. इथं झेल व्हायची संधी होती, परंतु 2 धावा या दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि पंकज परब यांनी खेळलेला हा अपिश फटका त्यांना 2 धावा बहाल करतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 अशी. 16 या धावसंख्येवर पंकज, ज्यामध्ये एक षटकार आणि चौकार समाविष्ट आहे. अतिशय सुरेख खेळी. युवराज कदम बाद झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारीची खेळी करतोय तो पंकज परब. आणि या स्पर्धेचं आणखी मोठं भाग्य आणि वैशिष्ट्य म्हणजे इथं लेग स्पिन करायचा प्रयत्न होता. चेंडू निश्चितपणे 4 धावांसाठी लेग सीमा पार जातोय आणि या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत आणखी भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 अशी. आणि या स्पर्धेचं मोठं भाग्य की मोठेपणा असा आहे की स्वतः अशोकजी नाईक इथं गुणलेखनाचं काम माझ्यासोबत बसून करतायत. हे माझं सुद्धा भाग्य आहे. पंकज परब वैयक्तिक आणखी एका चौकारानं आणखी पुढे जातोय. अजूनही या षटकातले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर जाधव थोडासा महागडा ठरवतोय. 10 धावा आत्तापर्यंत 4 चेंडूंमध्ये बहाल करतोय आणि या 10 धावा मला वाटतं पंकज परब यांच्या बॅटमधून निघतायत. सुंदर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जातोय सरळ बाईच्या स्वरूपात मला वाटतं 4 धावांसाठी आणि या पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय आणि हा एक सुरेख चौकार मिळतोय तो संघाला. संघाची धावसंख्या होते ती 27 अशी. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळच असा आहे की हा जो चेंडू आहे
तो मंत्रमुग्ध करतो प्रत्येकाला, कधी कधी खेळाडूला, कधी फलंदाजाला, कधी गोलंदाजाला. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बॅट चिकट घेऊन इथं राधाकृष्ण पेडणेकर मोठी चूक करतोय आणि या चेंडूवर मात्र कोणती धाव मिळत नाही, पण एक जीवनदान मात्र मिळते. ते पंकज परब यांना मी नाईक साहेब म्हणतोय, हा चेंडू इतका मोहिनी घालतो. खरं तर समुद्रातून ज्याप्रमाणे मंथन झाल्यावर विश्वमोहिनी निर्माण झाली, तशा प्रकारची मोहिनी टेनिस बॉल या प्रत्येक खेळाडूवर गारुड करतो, मोहिनी करतो. मी मगाशी एक उल्लेख करायचा राहिला, बरेच खेळाडू इथं आमचे हिटमॅन दाजी नाईकसुद्धा येऊन गेले, त्यांचाही उल्लेख करायचा राहिला. परवा दिवशी तुम्ही होता, त्यांची साक्षीदार व्हायला कदाचित सुरेख खेळी दाजी नाईक यांनी केलेली होती. धन्यवाद उदयजी सातार्डेकर, आपण माझं कौतुक केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण या स्पर्धेचा आनंद घेताय याबद्दल सुद्धा आपले मनपूर्वक आभार. आणि छत्रपती मित्रमंडळाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. एक अतिशय नावाजलेली सुरेख अशी स्पर्धा, आणि या स्पर्धेतून गेले 9 महिने आपण उपवासावर होतो नाईक साहेब. आणि अनेक क्रीडारसिक, अनेक युवा पिढी जी आहे नाईक साहेब, जी आपल्यावर खरं प्रेम करते, त्यांचे मनपूर्वक आभार. कारण ते सुद्धा गेले 9 महिने या क्रिकेटपासून लांब होते आणि थोडंसं प्रत्येकाचं एक डिस्टर्बिंग अशा प्रकारचं माइंड झालेलं होतं. कारण हा खेळच असा आहे, हा जो टेनिस बॉल आहे, एक छोटासा चेंडू 11 जणांना खेळवत नाही तर 13 जणांना खेळवतो, पण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांवर गारुड करतो, मोहिनी घालतो. आणि ह्याला वश करणारे काही ठराविकच शिलेदार आपल्या इथं आहेत. पुढचं राजन केरकर पुढचं षटक घेऊन येतोय, पंचांच्या डाव्यामधून आपल्या उजव्या हाताने छत्रपती एंड करून गोलंदाजी करतोय. आणि कृष्णा पाटकर यांना फारशी काही फलंदाजीची संधी मिळालेली नव्हती पहिल्या 2-3 षटकामध्ये. तर बघूया, सुरेख चेंडू आणि सरळ कृष्णा पाटकर पॅव्हेलियनचा रस्ता धरतायत. आणि मला वाटतं मी मगाशीच आमचे संजय फर्नांडिस इथं होते, त्यांच्यासोबत चर्चा करत होतो की जर गोलंदाज हुशार असेल तर डावखुऱ्या फलंदाजाला खेळवणं खूप सोपं असतं. आणि तशा प्रकारचा एक लोअर फुलटॉस पद्धतीचा ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू, जो बऱ्याच डावखुऱ्या फलंदाजाचा वीक पॉईंट आहे नाईक साहेब, आणि त्या चेंडूवर बाद केलं जाते कृष्णा पाटकर यांना. हा सुद्धा एक योगायोग आहे नाईक साहेब की पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला होता, आणि तो सुद्धा मोठा फलंदाज बाद झाला. आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फलंदाज बाद होऊन परततोय. आणि मगाच्या सामन्यात कृष्णा पाटकर यांनी 2 षटकार आणि 1 चौकार लागोपाठ हाणलेले होते. ते कृष्णा पाटकर हळूहळू पॅव्हलियनच्या दिशेने परतताना नवीन फलंदाज जातोय तो प्रजेश रावले. नाईक साहेब, एखाद दुसरा खेळाडू बाद झाल्यामुळे काही फारसा फरक या संघांवर पडणार नाही, कारण 8-9 खेळाडू असे आहेत जे सामना वळवण्याची ताकद आपल्या एकट्याच्या बॅटवर वळवू शकतात. अशा प्रकारचे खेळाडू प्रत्येक टीममध्ये आहेत. त्यामुळे हे सामने अतिशय रंगतदार होतात. गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा अतिशय रंगतदार होते. पुढचा चेंडू घेऊन राजन केरकर पुन्हा एकदा धावताना, डावखुरा फलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या यावेळी मात्र होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 अशी. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स. या षटकातल्या पहिल्या चेंडूवर गडी सफलता मिळाली. दुसरा चेंडू त्याच प्रकारचा फेकलेला होता, परंतु यावेळी मात्र नाईक साहेब तो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर न राहता मिडल आणि लेग स्टंपवर आल्यामुळे थोडंसं खेळायला सोपा गेला. यावेळी चेंडू मात्र 4 धावांसाठी मला वाटतं सीमा पार जातोय. डीप फाईन लेग बॉलांच्या बाहेर 4 धावा. अतिशय खराब चेंडू असं या चेंडूचं वर्णन करावं लागेल, कारण डावखुऱ्या फलंदाजाला फिरून चेंडू बॅटवर घ्यायला मिळणं ही सगळ्यात सोपी गोष्ट त्यांच्या फटक्यांसाठी. कारण डावखुऱ्या फलंदाजाला कधीही अंगावर शॉर्ट पिच चेंडू खेळवायचे नाहीत. हा साधा क्रिकेटमधला स्टॅटिक्स आहे. कारण मला वाटतं त्यामागचं कारण निश्चितपणे असं असावं की डाव्या पायावर झपकन फिरू शकतो. बदल आलेत ते डावखुऱ्या फलंदाजाचे जास्त, ते मिडल आणि लेग स्टंपवर खूपच सुरेख असतं. यावेळी मात्र राजन केरकर यांचा हा चेंडू बराच शॉर्ट पिच लेग स्टंपच्या बाहेर थोडासा उसळलेला, आणि केवळ त्या चेंडूला दिशा द्यायचं काम केलं. सुरेख चेंडू, सुरेख फटका, पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. चेंडू 4 धावांसाठी सीमा पार जातोय.
अशी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय आणि पुन्हा एकदा प्रजेश रावले यांच्या बॅटमधून निघालेला सुरेख दुसरा चौकार लागोपाठच्या चेंडूवर. यावेळी मात्र आपला एंड बदलतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावांसाठी चेंडूला पाठवतोय. खरं तर कृष्णा पाटकर आऊट झाल्यानंतर तशा प्रकारचा खेळाडूनं डावखुऱ्या फलंदाजानं फलंदाजी धुरा सांभाळणं गरजेचं होतं आणि तेच करतोय तो प्रजेश रावले. 16 वैयक्तिक आपल्या धावसंख्येवर खेळतोय. 2 चौकार आणि एका षटकाराचा त्यामध्ये समावेश. माझे सहयोगी खरे तर कमेंटेटर माझे गुरु आणि त्याचप्रमाणे आत्ता इथं ज्या भूमिकेत आहेत ती म्हणजे स्कोररच्या भूमिकेत आदरणीय नाईक साहेब, अशोकजी नाईक साहेब. आणि उद्या माझ्यासोबत निश्चितपणे असतील बादल चौधरी आणि परवा कदाचित समीरजी पांढरे सुद्धा उपलब्ध आहेत असं म्हणतायत. डीके राजन केरकर खूपच महागडे ठरतायत या षटकात आणि निश्चितपणे हलकंसं अपील होतं लेग बिफोर विकेटचं. लेकिन पंचांवर मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 44 अशी आणि या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 अशी. आऊट झालेले दोन्ही फलंदाज कृष्णा पाटकर वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि युवराज कदम वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद झालेले होते. आणि यापुढच्या समालोचनासाठी मी अशोकजींना निमंत्रित करतो आणि यशवंत केंद्रेकर यांना विनंती करतो की त्यांनी राजन केरकर थोड़े से महंगे साबित हुए. 2 विकेट मिले, 2 ओवर कोई मैदान नहीं, 30 रन 2 विकेट. राजन केरकर की गेंदबाजी का विश्लेषण और कमेंट्री बॉक्स में से जो कि कमेंट्री बॉक्स एंड से परिवर्तन. शंकर माड़गुत जो कि गेंदबाजी के मोर्चे पर खुद का पहला टीम की ओर से चौथा. सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज जो कि स्ट्राइक एंड पर प्रजेश रावले 2 चौके अब तक, 1 छक्का लगाते हुए बल्लेबाजी में. और दूसरे छोर पर जबकि बल्लेबाज पंकज परब अब तक 2 चौके और 1 छक्का लगाते हुए. बहुत ही अच्छी साझेदारी बनती हुई दोनों बल्लेबाजों के बीच में. पहले मैच में जीत चुकी है सामने वाली टीम, वो भी जीत चुकी है, तो दोनों के लिए काफ़ी निर्णायक मैच रहेगा. जो जीतेगा वो आगे कदम बढ़ाएगा. लेकिन जो स्कोर बन रहा है, लग रहा है कि 70-75 रन शायद टोटल देखने को मिले. ये बात बिल्कुल सामने दिखाई देती हुई. अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम जो बल्लेबाजी कर रहे हैं बॉलिंग बार पर, जो कि अपना पहला ओवर लेकर टीम के ओर से चौथा ओवर लेकर शंकर माड़गुत और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज प्रजेश रावले 16 पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए. थोड़ी सी फील्डिंग में परिवर्तन. मैदान पर दूर दूर जमाई गई फील्ड. लंगन बाउंड्री पर एक फील्डर, एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, एक शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट फाइन लेग लगभग जो कि बैकवर्ड स्क्वायर लेग पर. अप साइड पर एक मिड ऑफ पर सर्कल पर फील्डर, एक डीप लॉन्ग ऑफ पर, एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक शॉर्ट थर्ड मैन पर और एक एक्स्ट्रा कवर पर के ऊपर. लेकिन गेंद को रोक नहीं पाए. आउटफील्ड काफी तेज है और गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. 22 के साथ 4 रन जुट गए टीम के स्कोर के खाते में.
बाजी अच्छी हो रही है लेकिन फील्डिंग वो नहीं हो रही है जो होनी चाहिए इस मैच में। थोड़ा सा फील्डिंग को फिर से ठीक ठाक कर रहे हैं। ऑन साइड पर एक शॉट फाइन लेग पर, ऑफ साइड पर शॉट थर्ड मैन। राउंड विकेट गेंदबाजी करते हुए बढ़िया शॉट, इस बार ऑफ साइड पर ढीले हाथों से खेला, पॉइंट पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते एक रन, क्या रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही शानदार दौड़ विकेट के बीच में। जहां पर एक रन था वहां पर दूसरा रन चुरा लिया और 2 रन जो के स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ से स्कोर होता हुआ अवध स्पोर्ट क्रिकेट टीम का 50 रन जो के स्कोर बोर्ड पर 2 विकेट पर। स्वीप किया खूबसूरती के साथ, इस बार डीप स्क्वायर लेग लगभग जो कि फाइन लेग बाउंड्री पर, और इस बार मात्र गलती कर बैठे, आधे पिच पर पहुंच चुके थे, दूसरे रन के प्रयास में थोड़ा सा वहां पर फिसल गए और इसी के साथ विकेट नंबर तीसरा वापस। 1 रन बना स्कोर में लेकिन तीसरा विकेट जो कि इसी के साथ वापस निकलता हुआ। छक्का भी लगा चुके हैं वो सामने स्ट्राइक पर। फुल टॉस गेंद इस बार आगे निकले, खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया, इस बार ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, और जब तक गेंद को उठाते थ्रो करते, बहुत ही सुंदर थ्रो, शानदार थ्रो, सीधा बाउंड्री लाइन से विकेट के पर राधा कृष्ण पेडनेकर के हाथों में। लेकिन 2 रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज। 2 रन स्कोर में, 2 रन के साथ से 53 पर बढ़ता हुआ स्कोर 53। 53 रन 3 विकेट पर बल्लेबाजी करते हुए मैदान पर अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम, सामने फील्डिंग करते हुए मैदान पर जो कि दिखाई देती हुई तुड़स क्रिकेट टीम MSRT। सिंगल फिर से फाइन लेग पर फील्डर, शॉर्ट फाइन लेग पर 1 रन जो कि स्कोर के खाते में। बहुत ही शानदार जो कि शुरुआत की थी DK उर्फ राजन केरकर ने, पहली गेंद पर सफलता, युवराज कदम को चलता किया था, जिस बल्लेबाज ने पिछले मैच में 31 रन बनाए थे, लेकिन इसको जो कि खाता खोलना नहीं दिया। लेकिन उसके बाद साझेदारी बनी, बैकफुट पर जाकर बहुत ही सुंदर शॉट, इस बार एक्स्ट्रा कवर पर फील्डर 1 रन दूसरे के लिए हाना हाना कर रहे थे, लेकिन सही सोच वापस किया अपने आप को दोनों बल्लेबाजों ने। रनआउट का खतरा लगभग करीबी मामला बन सकता था। 1 रन ओवर समाप्त होता हुआ चौथा, 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 55 रन 3 विकेट पर, 55 लॉस ऑफ 3 विकेट, कंप्लीशन आफ्टर 4th ओवर। आने वाले 2 ओवर का खेल बाकी। कमेंट्री बॉक्स में हम चर्चा कर रहे थे 70-75 की, और देखना होगा वहीं पर रोकते हैं तुलस क्रिकेट टीम या अवधूत स्पोर्ट क्रिकेट टीम, जो आने वाले 12 गेंदों में एक 20-25 रन जो कि इस मैदान पर बना लेती है।
बॉलिंग में परिवर्तन मैदान पर और सामने से गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए जो कि गितेश गावड़े। ओवर 5वां, 2 ओवर का अभी भी खेल बाकी। 3 विकेट गिर चुके हैं, 7 विकेट हाथों में है अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम के। कप्तान युवराज कदम उनके ओवर पेज गेंद, एक लेफ्ट शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई पहली गेंद पर, जो कि 5वें ओवर की गितेश गावड़े की गेंदबाजी, और पहली गेंद पर और एक विकेट शुभम उर्फ विक्की जो कि आउट होकर वापस। विकेट नंबर 14, स्कोर 55 रन 4 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज मैदान पर वैभव परब कहीं ना कहीं कमबैक कर रही है मैदान पर। MSRT क्लब तुलस क्रिकेट टीम सामने से इसी गेंदबाजी की जरूरत है, क्योंकि अगर 70 बन गए, बैटिंग विकेट है, आउटफील्ड अच्छा है, सामने गेंदबाजी है, मुकाबला काफी तगड़ा रहेगा दोपहर के सत्र में। और देखना होगा और जो कि स्ट्राइक एंड पर पंकज परब एक चौका और एक छक्का, 2 चौके और एक छक्का लगाते हुए गितेश के सामने। रिवर्स का प्रयास सफल रहे, गेंद हवा में कवर पॉइंट बाउंड्री पर सीधे फील्डर के हाथों में चली गई। रिवर्स का शॉट खेला था फुल टॉस गेंद पर, लेकिन थोड़ी सी ताकत कम पड़ गई और बिल्कुल बाउंड्री लाइन पर कैच को पकड़ा। और ये दूसरा गेंदबाज ऑन हैट्रिक पर आ चुके हैं। देखना होगा जो कि अगर विकेट लेने में सफल रहे तो दूसरी हैट्रिक होगी। और इसी बीच नए बल्लेबाज पवन चिंदरकर जो कि मैदान पर, एक सेट बल्लेबाज आउट हुए, 23 रन बनाए, 2 चौके, एक छक्का लगाया। उससे पहले शुभम विकी, और दोनों नए बल्लेबाज मैदान पर, वैभव और वैभव के साथ जो कि पवन, ये जोड़ी मैदान पर। पवन चिंदरकर और पवन चिंदरकर के साथ जो कि वैभव परब, ये जोड़ी मैदान पर बल्लेबाजी के लिए। सामने ऑन हैट्रिक गेंदबाज गितेश गावड़े जो कि अपने बॉलिंग मार्ग पर टॉस सीता फील्डिंग करती हुई। MSRT क्लब तुलस क्रिकेट टीम बल्लेबाजी को मौका दिया अवधूत स्पोर्ट। दोनों टीमों ने पहला मैच एक मैच जीत चुके हैं, तो ये दूसरा मैच रहेगा जो कि अगर जो जीतेगा, और जो जीतेगा दूसरा मैच, उसके लिए शायद इस टूर्नामेंट में काफी आसान बात रहेगी जो कि क्वालिफाई होने के लिए। देखना होगा गितेश कावड़े ऑन हैट्रिक, सामने नए बल्लेबाज जो कि अच्छी गेंद, इस बार फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव करना चाहते थे, बल्ले पे लगी, पैरों पे टकराई, कोई नुकसान नहीं, अपने पॉलिथुर में गेंद को फील्ड किया। और धीरे धीरे गितेश अपने बॉलिंग मार्ग पर बल्लेबाजी कर रहे हैं। सामने जो कि वैभव परब, नॉन स्ट्राइकर एंड पर पवन चिंदरकर। इस बार हवा में शॉट, एक्स्ट्रा कवर पर हाफ वाली पर लेकर के इनको ड्राइव किया, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए निकले, थ्रो पहुंचता जब तक, लेकिन तब तक 2 रन जो कि पूरे के दोनों बल्लेबाजों ने। बड़ी देर के बाद स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 2 रन के साथ से 57 रन पर, और 5 विकेट जो कि अब तक वापस अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम जो कि बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद। 6 ओवर का हर एक मुकाबला, ओवर चलता हुआ 5वां, एक अच्छा ओवर अब तक MSRT क्लब तुलस क्रिकेट टीम की ओर से। अच्छा शॉट, फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, सुंदर फील्डिंग,
गेंद स्टंपों पे नहीं लगे, प्रयास किया था रनआउट का, लेकिन जब तक मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छा ओवर अब तक दिखाई देता हुआ MSRT क्लब क्रिकेट टीम की ओर से, क्योंकि इस ओवर में मिले 2 विकेट और 2 विकेट के साथ अब तक सिर्फ 3 रन दिए हैं इस ओवर में। तो बढ़िया ओवर, आने वाले गेंद पर देखना होगा, एक बड़ा शॉट खेलना पड़ेगा बल्लेबाज को। अड़े बल्ले से खेला, इस बार फिर से दूसरे के लिए जरूर निकलेंगे। पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे के लिए निकले, उतनी ही बेहतरीन फील्डिंग, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को फील्ड करते, बैकअप कर रहे कवर पर फील्डर। तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और इन 2 रन के साथ खेल समाप्त होता हुआ 5 ओवर का। और 5 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 59 रन, 5 विकेट पर 60 रन, माफ कीजिए, जो कि 5 विकेट पर और एक बहुत ही अच्छा ओवर। इस ओवर में बने सिर्फ 5 रन और 2 विकेट चटकाए गीतेश गावड़े ने। न होतोय TTMM कुडाळ विरुद्ध ठाकूर कॅशू वेंगुर्ला। दोन्ही कॅप्टन लवकर या कॉमेंट्री बॉक्स पाशी। दोन्ही कॅप्टन टॉससाठी लवकर या। ठाकूर कॅशूस वेंगुर्ला आणि TTMM कुडाळ या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी लवकर या। आखिरी ओवर, 5 ओवर का खेल समाप्त हुआ। 5 ओवर के बाद 12 रन प्रति ओवर बनाती हुई अवधूत स्पोर्ट क्रिकेट टीम। पिछला ओवर बहुत ही अच्छी गेंदबाजी, कहीं ना कहीं कमबैक हो गया इस ओवर के साथ अवधूत स्पोर्ट के सामने MSRT क्लब टुलस क्रिकेट टीम का। लेकिन देखना होगा इस आखिरी ओवर में ये 2 नए बल्लेबाज क्या करते। एक ओर से पवन चिंदरकर और दूसरी ओर से जो कि वैभव परब बॉलिंग मार्ग पर आखिरी ओवर में। रिवर्स का प्रयास, पहली गेंद पर विकेट कीपर के हाथों से गेंद छूटी, स्लिप पर निकली। 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, 22 का इशारा अंपायर का, और 1 रन के साथ से 61 पर पहुंचा। 5 विकेट पर टोटल स्कोर। शंकर माडगुद इस बार फिर से प्रयास रिवर्स का, लेकिन डॉट गेंद, जो कि बढ़िया गेंदबाजी। नाणेफेकीसाठी ठाकूर कॅशूस वेंगुर्ला आणि या ठिकाणी कुडाळ क्रिकेट संघ, TTMM कुडाळ आणि ठाकूर कॅशूस वेंगुर्ले दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी लवकर या, टॉससाठी लवकर या। ओवर पिच गेंद इस बार सफल हुए, बड़ा शॉट मिड विकेट सीमा रेखा पर और गेंद चली गई डीप मिड विकेट सीमा रेखा पर 6 रन के लिए। थैंक यू डीजे। चर्चा कर रहे थे कमेंट्री बॉक्स में 70-75 की। इस बार हल्का सा अपील, उस अपील को नकारा। 1 रन के लिए निकले, स्लिप पर गेंद निकली। जब तक गेंद को फील्ड करते तब तक लेग बाइज के साथ 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। 1 रन के साथ से स्कोर पहुंचा 68 रन पर, 5 विकेट पर। आखिरी ओवर शंकर माडगुद गेंदबाजी करते हुए। फुल टॉस गेंद आगे निकले, गेंद को ड्राइव किया, इस बार मिड ऑफ पर फील्डर। 1 रन सिर्फ मिलता हुआ स्कोर के खाते में। तो इसके साथ जो कि टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 69 रन पर। नाणेफेक होते या ठिकाणी या सामन्याचे आमचे सन्मान्य दीपक काका कुबल यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदीप कुबल यांच्या हस्ते नाणेफेक होते। इस बार बॉलर के ऊपर से, लेकिन ताकत कम पड़ गई शॉट पर। मिड ऑफ पर फील्डर चौकर ने गेंद को उठाते फील्ड करते 1 रन। पुढील सामन्याची या ठिकाणी नाणेफेक होते। आमचे आदरणीय प्रदीपजी कुबल यांच्या हस्ते नाणेफेक होते। नाणेफेक जिंकतो या ठिकाणी बहुतेक तो TTMM कुडाळ क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। अवधूत अंकुश बांबर्डेकर आणि गणेश कुबल बऱ्याच वेळा एका संघात खेळतात आणि नाणेफेक जिंकल्यानंतर अंकुश बांबर्डेकर तुमचा निर्णय कळवा। अंकुश, फील्डिंग ओके, थँक्यू।
दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. त्या अगोदर वळूया या ठिकाणी या मॅचमध्ये धावसंख्या पोचते ती या ठिकाणी 70 आणि टार्गेट असेल समोर ते 71 धावांचं या ठिकाणी MSRT क्लब तुळस क्रिकेट संघाचं 70 धावा होत आहेत. या 70 धावात या ठिकाणी सुरुवातीला 28 धावांचं योगदान दिलं तर पंकज परबने 2 चौकार आणि 1 षटकार टोलवला आणि त्यानंतर मात्र प्रजेश रावलेने 2 चौकार 1 षटकार टोकत 18 धावा आणि पवन चिंदरकर शेवटच्या क्षणी या ठिकाणी 1 षटकार टोलवतोय. एक समाधानकारक धावसंख्या फायटिंग टोटल 70 71 धावांचं आव्हान हे या ठिकाणी MSRT क्लब तुळस क्रिकेट संघासमोर. काय होतं या मॅचमध्ये आणि त्याचबरोबर या पुढील सामन्याची नाणेफेक होते. TTMM कुडाळ क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजीला आमंत्रण देतोय तो ठाकूर कॅशियस वेंगुर्ले क्रिकेट संघाला. सेमी लुझर 2 संघांना विभागून प्रत्येकी 10-10 हजार सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेत आपल्याला सिंधुदुर्ग प्रीमियर लीगमध्ये दिसते. ते पुरस्कृत केले आमचे साई छाया कॅशो इंडस्ट्रीज भटवाडी वेंगुर्ले आदरणीय श्री परशुराम रामचंद्र वारंग याचकडून. दुसरी ट्रॉफी पुरस्कृत केली ते आमचे निलेश पप्पू कदम बांदा याचकडून आणि तिसरी ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केली ती नाईक ॲग्रो एजन्सी श्री योगेश नाईक वेंगुर्ले याचकडून आणि चौथी ट्रॉफी पुरस्कृत केली ती या ठिकाणी कैलासवासी शिवदास गणेश सातार्डेकर यांचा नातू कुमार मंथन मुकुल सातार्डेकर याचकडून. खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं. मालिकावीरासाठी या ठिकाणी बक्षीस कैलासवासी प्रभाकर सगुण किनळेकर यांच्या स्मरणार्थ कुमार युवराज यशवंत किनळेकर युवराज पोट वेंगुर्ले याचकडून आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी या ठिकाणी LED TV जो पुरस्कृत केला आहे तो आमचे सन्माननीय प्रोप्रायटर नरेशजी मोहन गावडे उर्फ बंटी वेंगुर्ले ओम गावडे ओम अप्लायन्स या ठिकाणी त्यांनी पुरस्कृत केला आहे. गावडे साहेब तुमचं पण खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक या ट्रॉफी पुरस्कृत केल्या त्या कैलासवासी सुनीता सदानंद गवंडळकर हिच्या स्मरणार्थ नगरसेवक आदरणीय श्री सुहास गवंडळकर साहेब वेंगुर्ले याचकडून तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. स्पर्धेदरम्यान आगमन होतंय दादा सारंग सहर्ष स्वागत. या ठिकाणी साई स्पोर्ट दाबोली क्रिकेट संघाचे मालक दादा सारंग यांचं आगमन होते. दादा सारंग खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा वळूया मैदानात मॅचकडे. ओपनिंग जोड़ी मैदान पर टारगेट सामने है 71 रनों का 6 ओवर में अच्छा टोटल है. और शुरू में राधा कृष्ण पेडनेकर जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर और स्ट्राइक एंड पर रंजन केनी बहुत ही अच्छे बल्लेबाज है. सामने से पहला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए दिखाई देते हुए अरविंद नेमलेकर पिछले मैच के मैन ऑफ द मैच. अंपायर का इशारा. क्या गेंदबाजी हुई थी पिछले मैच में. 2 ओवर कोई मेडन नहीं 12 रन 2 विकेट. अच्छी गेंद इस बार आगे निकले गेंद को ड्राइव किया. इस बार कवर पर बेहतरीन फील्डिंग. समीर मळगावकर आपण आसपास असाल सन्माननीय समीर मळगावकर आपण आसपास असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे. समीर मळगावकर
पहली गेंद पर एक रन के साथ से शुरुआत होती हुई मैदान पर MSRT क्लब तुळस क्रिकेट टीम की। ओवर पिच गेंद हाफ वाले पर लेकर गेंद को ड्राइव किया, कवर पर उतनी बेहतरीन फील्डिंग और राधाकृष्ण पेडनेकर अब मात्र स्ट्राइक पर सामना करेंगे। अनुष कोळंबकर उनके साथ जो कि विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबकर और गुरु प्रसाद सुतार। ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के पीछे, लेकिन तब तक गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। अच्छा शॉट पावर प्ले में, 2 ओवर पावर प्ले का खेल, और पावर प्ले में ये बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि सर्कल पर मिड ऑन पर फील्डर और काफी उनके ऊपर से गेंद निकले। लॉन्ग ऑन बाउंड्री पर 4 रन के लिए 5 पर पहुंचा स्कोर। टोटल टारगेट सामने है 71 रनों का, और उस 71 रनों के जवाब में अच्छी शुरुआत जो कि मैदान पर MSRT क्लब तुळस क्रिकेट टीम की। अगले मैच का टॉस हो चुका है और टॉस जीतकर फील्डिंग कर रही है मैदान पर, तो बल्लेबाजी को मौका दिया है सामने टीम को। सुंदर शॉट, इस बार फिर से ऑफसाइड पर, कवर पर फील्डर। 1 रन बन गया स्कोर के खाते में। 5 पर अपने व्यक्तिगत राधाकृष्ण पेडनेकर, 1 रन पर सामने रंजन केनी और अरविंद नेमड़ेकर जो कि बॉलिंग मार्ग पर। पिछले मैच में 2 सफलता, रंजन केनी जो कि स्ट्राइक एंड पर 26 रन पहले मैच में, बहुत अच्छी बल्लेबाजी है। अच्छी गेंद इस बार डीले हाथों से सामने खेला सिल मिड ऑफ पर। जब तक कवर से फील्डर गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही अच्छा क्रिकेट मैदान पर। एक और से राधाकृष्ण पेडनेकर बड़े शॉट लगा रहे और रंजन केनी सिंगल डबल के साथ रन बना रहे हैं। बिल्कुल मड़गांव से बिलोंग कर रहे इस टीम में, और योगेश मैंने कई बार उनकी अच्छी बल्लेबाजी देखी है। इस बार हवा में, कवर पर, लेकिन नो मैच लैंड में 2 फील्डर गेंद पर, और जब तक लॉन्ग ऑफ बाउंड्री से फील्डर गेंद को फील्ड करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन मिले स्कोर के खाते में राधाकृष्ण पेडनेकर जो कि स्ट्राइक एंड पर। राधाकृष्ण पेडनेकरसाठी बक्षीस येतंय सन्माननीय अविन परब यांच्याकडून। जर 3 षटकार लागोपाठ टोलवले तर 500 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद अविनाश परब। बहुत ही बढ़िया शॉट, कारपेट के साथ खेला, लॉन्ग बाउंड्री पर फील्डर सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। बहुत ही अच्छी शुरुआत पावर प्ले में जो कि पहले ओवर में 71 रनों का टारगेट है, और 71 रनों के जवाब में 10 रन बिना किसी नुकसान से। अपने व्यक्तिगत 8 रन पर जो कि राधाकृष्ण पेडनेकर एक चौका लगाते हुए और रंजन केनी 2 पर उनका साथ देते हुए इस ओवर में सफलता नहीं मिले जो कि अरविंद नेमड़ेकर को। चुके हैं 4 पर अपने व्यक्तिगत क्रिकेट के साथ। वॉलीबॉल भी बहुत अच्छा खेलते हैं, और फील्डिंग की तो क्या बात कहेंगे राधाकृष्ण पेडनेकर की। मैं हमेशा नाम लेता हूँ, दिनेश गावकर हो, अक्षय घाटवल हो, राधाकृष्ण पेडनेकर हो, बहुत ही अच्छी फील्डिंग के लिए जाने जाते हैं अपने टीमों के लिए। लोअर फुल टॉस गेंद इस बार ऑन साइड पर खेला, मिड ऑन पर फील्डर इनको फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। स्कोर बोर्ड पर टोटल 10 रन। स्पर्धेदरम्यान सुरू असलेल्या सामन्यादरम्यान कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार लागोपाठ मारले तर आमचे सन्माननीय अवि परब यांनी 500 रुपयाचं बक्षीस ठेवलंय। कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार मारले या सुरू असलेल्या सामन्यात तर 500 रुपये पारितोषिक सन्माननीय अवि परब याचकडून। धन्यवाद अवि परब। ओ इस बार बड़े शॉट के लिए निकले, गेंद हवा में खड़ी हो गई अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे, और इसी के साथ राधाकृष्ण पेडनेकर वापस
ऊपर लगी बल्ले पर इस बार जो कि गेंद और वहीं पर सामने खड़ी हो गई, तो पहला विकेट वापस। गावड़े पिछले साल के जो कि पूरे टूर्नामेंट के सब और इन 2 रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पे। 4 पर अपने व्यक्तिगत जो कि बल्लेबाजी कर रहे रंजन केनी, नए बल्लेबाज आ चुके हैं गीतेश गावड़े, और पावर प्ले का ये आखिरी दूसरा ओवर। बढ़िया शॉट बैकफुट पर जाकर खूबसूरती के साथ स्क्वायर कट किया, इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर एक नजाकत भरा चौका। अंगजेकर बहुत ही बढ़िया शॉट, इस बार गेंद के आने का इंतजार किया और स्क्वायर कट किया बैकफुट पर जाकर। फुल टॉस गेंद, इस बार गेंद को खेला डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, बहुत ही बढ़िया कैच। क्या कैच पकड़ा, बहुत ही बढ़िया कैच। हम हमेशा कहते हैं कैचेस विन मैचेस, और पिछले मैच में वो कैच नहीं देखने को मिले थे, लेकिन ये बढ़िया कैच। सामना सुरू आहे कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला या ठिकाणी हॉटेल्समध्ये अतिशय योग्य किमतीत, माफक किमतीत या ठिकाणी सर्व पदार्थ आहेत आणि त्या ठिकाणी नक्की तुम्ही संपर्क साधू शकता। एक फुलटॉस स्केन पर स्क्वायर लेग पर कैच, लेकिन तारीफ करनी पड़ेगी फील्डिंग की। बाउंड्री लाइन पर संतुलन बरकरार रखना, गेंद के लाइन पर जो कि बाउंड्री लाइन की लाइन पर निगाहें रखना और तब कैच पकड़ना, बात आसान नहीं होती। और एक सफलता, रंजन केनी एक बड़े बल्लेबाज वापस, ओपनिंग जोड़ी वापस जो कि खेमे में निकलते हुए, स्कोर वहीं पर रुका हुआ। आते आते रिवर्स का प्रयास, इस बार सफल भी रहे। थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ, फील्डर गेंद के पीछे। एक रन पूरा किया, दूसरा रन पूरा किया, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 3 रन जो कि पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। स्कोर के खाते में 3 रन के साथ से स्कोर पहुंचा 19 रन पर 2 विकेट के नुकसान पे, 19 लॉस ऑफ 2 विकेट।
नए बल्लेबाज मैदान पर गीतेश गावड़े 3 पर बल्लेबाजी करते हुए रूपेश बेहरे। बड़ी अच्छी बैटिंग लाइनअप है MSRT क्लब टिप के पास, लेकिन टारगेट भी अच्छा है 71 रन का। अच्छा मैदान है, आउटफील्ड अच्छा है, विकेट अच्छा है। दोपहर के सत्र में थोड़ी सी आज धूप नहीं है मैदान पर। गेंदबाजी में परिवर्तन, गौरव हिरलेकर जो कि गेंदबाजी करेंगे और गौरव हिरलेकर के सामने बल्लेबाजी कर रहे हैं रूपेश बेहरे। और अच्छी गेंद हवा में खड़ी हो गई, फॉलो थ्रो में रूपेश बेहरे सामने गेंद को ड्राइव किया था, लेकिन हवा में मार बैठे और दूसरे प्रयास में उस कैच को तब्दील करते हुए और एक विकेट जो कि वापस, विकेट नंबर 3 वापस निकलता हुआ। सिंधुदुर्गातल्या सुद्धा खेळत आणि एका प्रीमियर लीग मध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा हा खेळाडू राजन केरकर उर्फ डेके। काका सावंत, मी कालपर्यंत खरोखर चर्चा करत होतो दाजी नाईकच्या फलंदाजीबद्दल, लांबलचक षटकार, परंतु काल दर्शन बांदेकरने जी टोलेबाजी केली, म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेत जर मी म्हणेल की दुसऱ्या षटकाराला 12 धावा तर 2 षटकार मारले त्यांनी लागोपाठ, एवढा लांब त्याने चेंडू फेकून दिला। खरोखर मी दाजी नाईकबद्दल वारंवार चर्चा करायचो की क्रिस गेल, परंतु आता मात्र मी नक्की म्हणेल की दाजी नाईकच्या पंक्तीत एक नाव नक्की दर्शन बांदेकर। काल प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन या फलंदाजाने केले, अतिशय लांब लचक षटकार मारला आणि एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारले। आणि अशा गोष्टी फक्त स्कोरर काका सांगू शकतात। गोव्यात अखिल परब, त्याचबरोबर विराज तेंडुलकर सांगेत आणि आमचे यश किंदळेकर खरोखर अतिशय बारकाईनं या ठिकाणी खेळादरम्यान त्यांचे लक्ष असते। आइए राजन केरकर स्ट्राइक एंड पर जो कि सामना करते हुए, अच्छी गेंद इस बार लोअर फुल टॉस, आते आते गेंद को ड्राइव किया लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर 1 रन, बढ़िया फील्डिंग। ये जोड़ी काफी निर्भर करेगा मुकाबला इस मैदान पर। 71 का टारगेट, ये जोड़ी अगर जम गई तो मैच आखिर तक लेकर जाएगी। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज, सामने स्ट्राइक एंड पर जो कि बल्लेबाजी करते हुए गीतेश गावड़े। आउट होकर वापस जो कि रूपेश बेहरे 3 पर अपने व्यक्तिगत अंपायर से गार्ड लेते हुए गीतेश गावड़े जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज और राजन केरकर जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर। लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 500 रुपए अविनाश परब जिनकी ओर से। अच्छी गेंद ब्लॉक होल में, वहीं पर दबाया, रन के लिए निकले, विकेट के पर काफी तेजी के साथ निकले, लेकिन 1 रन के साथ दोनों बल्लेबाज अपने अपने छोर पर सुरक्षित। 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में, 1 रन स्कोर में 1 रन के साथ से स्कोर पहुंचा 21, 21 रन 4 विकेट पर। 50 रन अभी भी बनाने पड़ेंगे जो कि मैच को जीतने के लिए। इस ओवर के बाद 3 ओवर, ये ओवर चल रहा है, लगभग 21 गेंदे अभी भी बाकी इस मैच के। राइट आर्म ओवर द विकेट गौरव, ओवर पिच गेंद इस बार शफल हुए, गेंद को खेला ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर 1 रन दूसरे के लिए दौड़ना चाहते थे, लेकिन जैसे देखा लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद को उठा रहे, फील्ड कर रहे हैं और सही सोच 1 रन से संतुष्ट हुए। राजन केरकर 2 पर पहुंचे अपने व्यक्तिगत, सामने से गीतेश गावड़े 1 पर सामना करते हुए जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज है और उनके लिए राउंड विकेट गेंदबाजी कर रहे गौरव अपने बॉलिंग मार्ग पर। सुंदर शॉट इस बार विथ अराउंड द कारपेट, मिड ऑफ पर फील्डर, सुंदर फील्डिंग। बिल्कुल पंकज परब जिन्होंने बल्लेबाजी में भी काफ़ी अच्छी बल्लेबाजी की इस मैच में, जो कि शानदार बल्लेबाजी की अपने टीम के लिए, 23 रन बनाए, 2 चौके 1 छक्का लगाया, फील्डिंग में भी कमाल कर रहे मैदान पर
और इस मैच को काफ़ी निर्णायक मुकाबला है। जो जीतेगा वो कदम आगे बढ़ाएगा। दोनों टीम एक एक मैच को जीत चुकी है। राजन केरकर फिलहाल स्ट्राइक एंड पर। काफ़ी दर्शक, काफ़ी पसंदीदा खिलाड़ी जो कि राजन केरकर इस वेंगुर्ला शहर में। ओवर पेज गेन इस बार। अच्छा शॉट स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर एक रन दूसरे के लिए निकले, थ्रो जब तक विकेट कीपर के पास। अगर हल्का सा अपील देखना होगा, अंपायर की उंगली ऊपर। बहुत स्कोरिंगसाठी जोडले गेलेले आमचे सागर सपकाळे फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 3 पंच मैदानात. रत्नागिरीतून विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर आणि त्याचबरोबर लांजा राजापूर येथून गुरुप्रसाद सुतार या स्पर्धेत अतिशय सुंदर कामगिरी करतायत. अतिशय सुंदर हे त्रिमूर्ती या स्पर्धेत काम करतायत. आणि नवीन फलंदाज हा मैदानात या ठिकाणी येतोय, सागर सपकाळे. गोलंदाजीत बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आपल्या समोर येत आहेत त्या ठिकाणी योगेश परब. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो अरविंद नेमळेकर. धन्यवाद नाईक सर. 3 षटकांचा 18 चेंडूंचा सलग समाप्त. सांघिक धावफलक धावफलकावर स्थिरावला गेला. एक संघाचा तेजोमय सितारा धावचेच्या स्वरूपात माघारी परतला. रिव्हर्सिपचा फटका टोलवण्याचा इरादा गीतेश गावडेचा असफल राहतोय. निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर 71 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी केवलवाणी परिस्थिती मैदानामध्ये प्राप्त होते. 24 धावा धावफलकावर. सुंदर फटका देखण्याला फटका, कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नो मॅच त्यामुळे चेंडू विसवला जातोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळतायत. या 2 धावांना धावफलक पावशतकी गाठतोय. 26 धावा धावफलकावर. 4 गाड्यांच्या मोबदल्या आहेत. रंजन केने एक सुंदर 8 या धावसंख्येवर माघारी परतला. राधाकृष्ण बेंडेकर 8 या धावसंख्येवर. रुपेश बेहरे 3 या धावसंख्येवर. आणि त्यानंतर मात्र डिगी सचिन फटका फसतोय. कॅच ऑफ द डे. सुंदर झेल टिपलं जात आहे. अतिशय वेगाने येतोय चेंडू खाली आणि सुंदर झेल टिपलं. ज्या चुका मगाशी अवधूत संघाने क्षेत्ररक्षणामध्ये केल्या त्या चुका आम्ही करणार नाहीत या इरादानं एक सुंदर पद्धतीचं चक्रव्यूह रचलं जात आहे. आणि त्या चक्रव्यूहामध्ये मात्र प्रतिस्पर्धी संघाचे मात्र मोठे तगडे फलंदाज या ठिकाणी चखडले जात. डगआउटचे शिकार होत आहेत तर नौका फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय. दोडामार्गवरून भरपूर लांब वरून या स्पर्धेमध्ये येतोय. दोडामार्गचा एक उत्कृष्ट उत्तम खेळाडू, सुंदर फटकेबाजी, अष्टपैलू खेळाडू, कोकण रेल्वे दोडामार्गचं जो नेतृत्व करतो तो चंद्राज जाधव मैदानामध्ये पावलं टाकतोय. सुंदर जाधव मैदानामध्ये पावलं टाकतोय. बलघटकर यांचं आगमन होत नाही. छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. डोंगरा एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा मी म्हणेन मैदानामध्ये राजन केरकर डिकीला थांबायचं होतं मैदानात. सागर सपकाळ मोठा फटका टोलावतोय. फटका फसतोय. 2 ते 3 क्षेत्ररक्षक चेंडू पाशी येत आहेत. नो बॅस त्यामध्ये चेंडू विसावला जात. प्रतिस्पर्धी संघाला मात्र 2 धावा बाल होत आहेत आणि संभाव्य धावसंख्या जी स्थिरावली ती 2 या धावसंख्येनं पुढे सरकली गेली. 28 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी अरविंद निमळेकरची. एका बाजूनं पंकज परबची सुंदर फलंदाजी. पुढे सरसाव सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हरचा फटका सरळ चवळ बाउन्स सीमारेषेबाहेर चेंडू 4 धावांसाठी जातोय. चौकारानं होतोय स्वागत अरविंदचं आणि या 4 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 32 धावा या धावफलकावर. 34 षटक प्रगतीपथावर. 32 धावा धावफलकावर.
सितारे माघारी परतले आणि ऐनमुखेच्या क्षणी जबाबदारी येऊन मैदानामध्ये टिपते. ते घरच्या मैदानावर एका बाजूनं सागर सपकाळ तर दुसऱ्या बाजूनं सुंदर जाधव सज्ज होतोय. 32 धावफलकावर शॉर्टपिच प्रकारचा चेंडू देखण्याला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. झेल टिपलं जात आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने अगोदरचं झेल सुंदर पद्धतीचं टिपलं डीप मिड विकेटला डिझे. माघारी परतला. फटका फसतोय. थोडीशी ताकदपूर्ण पण मी म्हणेन एक सुंदर क्षेत्ररक्षण ज्या जबाबदारीनं अवधूस्फोट कणकवली संघ मैदानामध्ये खेळतोय. महत्वाच्या इराद्यानं प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांच्याकडे बॅटिंग आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तगडे फलंदाज, त्या फलंदाजांना जखडून ठेवणारे गोलंदाजी, निशब्द करणारे गोलंदाजी मैदानामध्ये प्राप्त करावे या महत्वाच्या इराद्यानं सुंदर गोलंदाजीचा निर्वळा मैदानात प्राप्त होत. सांघिक धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला अर्धा संघ डगआउटचा शिकार होतोय. संकेत काळसेकर सज्ज होतोय. कमेंट्री बॉक्स एंडकडनं गौरव पुन्हा एकदा. हलक्या हातानं ठेवून काढतोय. आकुटप्प्याचा चेंडू. पहिल्या प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा उत्साह. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली. या 2 धावांना धावफलक पुढे सरकला गेला. 34 धावा धावफलकावर गौरव सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. गौरव हिरलेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं सुंदर गोलंदाजी, शिक्क्याची गोलंदाजी. सुंदर फटका. आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय आमच्या स्क्रीनवर. चेंडूची प्रतीक करतोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे धाव घ्यायची की न घ्यायची. थोडासा खराब क्रिकेट मी म्हणेन. ताळमेळ चुकतोय. पहिला प्रयत्न धाव घेण्याचा, नंतरचा प्रयत्न पुन्हा एकदा धाव थांबवण्याचा आणि या प्रयत्नात मात्र सुंदर जाधवची एक घोरचूक. प्रतिस्पर्धी संघाचा मात्र नौका खेळाडू संकेत काळसेकर माघारी परततोय धावचीच्या स्वरूपात आणि नवीन फलंदाजाच्या मात्र मैदानामध्ये पावलं टाकतोय. ज्या खेळाडूनं कालपासून पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवशी तब्बल नाईक सर 3 वेळा हॅट्रिकची संधी ती हुकली. कालच्या दिवसात तब्बल 6 वेळा हॅट्रिकची संधी हुकली आणि आजची दिवसात पहिली हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न शॉर्ट ट्रीटमेंटचा आपल्याला पाहायला मिळाला. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 36 धावा धावफलकावर. जसजसे निर्धाव चेंडू तसतसं थोडंसं समीकरण बदललं जात आहे. एका बाजूनं MS टीआरएस संघाचा मोठा फटका चंद्रजाचा उत्साह पाहायला मिळतोय. फटका फसतोय मी म्हणेन. क्षेत्ररक्षक सेबॅन आमच्या स्क्रीनवर येतोय. झेल टिपला जातोय आणि मात्र पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावसंख्येचा मात्र 7वा गडी बाद होतोय. सुंदर जाधव माघारी परततोय. मध्ये पावलं टाकतोय. शंकर सज्ज होतोय. पंचांकडे अपील येत आहे. पंच सरळ हात उंचावत आहेत. शेवटचा गडी असेल. 9 गडी माघारी परत आहेत. तो संघाची थोडीशी विकट परिस्थिती आणि शेवटचा गडी मैदानामध्ये शुभम मनसुरकर पावलं टाकतोय. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकातील 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन आजच्या दिवसात गौरव हिरलेकर सज्ज होतोय. डाव्या हाताचा फलंदाज शुभम सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला त्याचा संघ असणार गोट्या परब.
71 धावांचा पाठलाग करायचा. 71 धावांमध्ये विचार केला. MSRT तुळस संघ मोठे फटकेबाजी करतोय. डिक्की नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावते की काय, पण वादळाला शांतता करणारी एक वाखाणण्याजोगं फेकी आपल्याला पाहायला मिळाली डीप स्क्वेअर लेगकडनं. आणि धावचीच्या स्वरूपात आपल्या पॉपिंग क्रीज पासून माघार दूर राहतोय आणि धावचीच्या स्वरूपात माघारी परतल्यानंतर सामना कुठेतरी फसतोय की काय. मात्र जवळ मी म्हणेन विजयाच्या वाटचालीवर अवधूत स्फोट कणकवली संघ मसाला मारतोय, दिसतोय विजयाच्या उंबरट्यावर आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गौरव हिरलेकर सज्ज होतोय. एकेरी धावसंख्येमध्ये रूपांतर होतोय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर जवळ दुहेरी धावसंख्येमध्ये. या 2 धावांना धावफलक बऱ्याच वेळानं पुढे सरकला गेला. 71 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावा या धावफलकावर. विजयासाठी 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 मोठे फटके मारावे लागतील. एक सर म्हणजे कालच्या सत्रातील दर्शन बांदेकरची आठवण करून देणारी फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. सुंदर खेळाचं प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाज छत्रपती यांकडनं गोलंदाजी उभरता खेळाडू न्यू फाईन ज्याला संबोधलं गेलं तो शुभम मांजरेकर सज्ज होतोय. सहा चेंडू 33 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला गोट्या, नॉन स्ट्रायकर एंडला शुभ मनसुरकर. छत्रपती यांकडनं गोलंदाज सज्ज होतोय शुभम मांजरेकर. अंतिम शतक. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू धावफलकावर काढला जातोय. सुंदर फटका पाहायला मिळतो. एकेरी धावसंख्येसाठी अरविंद आमच्या स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय. अरविंदचं नाईक सर कौतुक करावं. ज्या गोलंदाजानं सुंदर गोलंदाजी, कारण विचार केला तर 2 दिवस अतिशय मोठे दगडे फलंदाजी खेळपट्टीवर फलंदाजी केली आणि तिसऱ्या दिवशी कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजासाठी मैदान येत आहे. अवकाळी पावसाचा हंगाम आणि त्यानंतर गोलंदाज आपली सुंदर कामगिरी करतायत. 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू धावफलकावर काढला जातोय. अंतिम चोडी मैदानामध्ये समीकरण जवळ बदलतंय. 3 चेंडू 32 धावा औपचारिकता बाकी मैदानामध्ये. त्यानंतर सामना होतोय TTMM कुडाळ वर्सेस ठाकूर केशव वेंगुर्ला. या 2 संघांमध्ये कुडाळ संघ नाणेफेक विजय होतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. 2 संघांच्या अजून काका म्हणजे एक महत्त्वाचं असेल, दोन्ही संघ एक सामना हरत आहेत. एका बाजूनं गणेश कुबल आपल्या घरच्या मैदानावर आणि दूरवरून या स्पर्धेमध्ये अंकुश बांबार्डेकर हे 2 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सितारे, तेजोमय सितारे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल 16 संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 16 स्टार जवळ या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करतायत. कालच्या सत्रात दाजी नाईक सुंदर खेळाचं प्रदर्शन, गोपाळ भट्टा पहिल्या दिवसात, संदेश कुंटेकर, दिनेश गावकर आणि संघ पूर्ण ऑल आउट होतोय. तो मात्र 71 धावांचा पाठलाग करत असताना 40 या धावसंख्येवर सामना रंगतोय. एक महत्वाचा सामना, तगडा सामना रंगतोय, कारण दोन्ही संघ